वळूया पुढल्या बातमीकडे। विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा देखील संपत आलाय, मात्र अद्यापही अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात कोणतीही चर्चा सभागृहात झालेली नाहीये। रोज या सगळ्या संदर्भात बातमी समोर येते। 293 अन्वये चर्चा होणार अशी माहिती समोर येते, पण याविषयी मात्र चर्चा काही होत नाहीये। अजितदादांच्या मृत्यूची दखल घेतली जात नाहीये असं अमोल मिटकरी म्हणतात। संवाद साधलाय मिटकरींशी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। माझ्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत। काल परवा पण वरिष्ठ सभागृहामध्ये याबाबत चर्चा झाली। मंत्री पण नसतात, म्हणजे 260च्या प्रस्तावाला उत्तर द्यायला मंत्री नाही आहेत। शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या विषयावर अर्धा तास चर्चा होती, त्यामध्ये मंत्री नाही आहेत। परवाला 3दा विधान परिषदेचं कामकाज निलमताईंनी तहकूब केलं। म्हणजे मंत्र्यांना याचं गांभीर्य नाही का? विधान परिषदेमध्ये पण मंत्री नसणे, विधानसभेमध्ये पण मंत्री नसणे। म्हणजे काल साहेब दिल्लीला होते मुख्यमंत्री महोदय, त्याच्यामुळे मग ते गेलेत म्हणून आपण बेफिकर व्हायचं। तर हे सर्व मंत्र्यांना याबाबत गांभीर्य नाही असं दिसतंय, कारण वरिष्ठ सभागृह सुद्धा ते फार हलक्यात घेत आहेत। त्यामुळे विधानसभेचंही कामकाज सकाळी तहकूब झाल्याचं मला कळलं। ही बाब गंभीर आहे आणि निश्चितच मला असं वाटते माननीय मुख्यमंत्री त्यांना योग्य ती समज देतील। 293 खाली आलेली आहे। काल मला वाटते क्लब चर्चा ती होती, त्यामध्ये अजितदादांच्या विमान दुर्घटनेसोबत राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे पण प्रश्न होते, ते क्लब केलेली चर्चा होती। आणि वर आम्ही अल्पकालीन चर्चा लावलेली आहे। काल मी स्वतः सभापतींना विचारलं की चर्चा घेणार आहात की घेणार नाही, हे एकदा महाराष्ट्राच्या समोर येऊ द्या, आणि जर घेणार असला तर कधी घेणार। त्यांनी सांगितलं कामकाज संपेपर्यंत आम्ही सांगतो। आता ते सोमवारी घेतो असं म्हणतायत। याच्या सरळ असं आहे की 293 पहिल्या दिवशी लागते खाली, 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस उलटल्यानंतरही ते पुढे पुढे ढकलले जाते। मला असं वाटते विधिमंडळाचं कामकाज अशा पद्धतीने चालवणं योग्य नाही। ब्रिजेश राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।